अग्रंधुळगाव येथील खून प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड. सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. अग्रंधुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 4 श्री डी.वाय. गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणांमध्ये 6 आरोपी होते, त्यापैकी एक आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कणप आणि विजय अप्पासो चौगुले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रंधुळगाव इथं 2 डिसेंबर 2017 रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घृणपणे खून केला होता. 6 आरोपींनी गुप्ती, कुकरी, काठ्या या हत्यारांनी वार करून अशोक भोसले याचा खून केला होता. या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगुले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास कवठेमंकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला. त्यानंतर पुढील तपास तत्कालीन LCBचे पोलीस निरीक्षक राजन माने PI यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सदर कामी पैरवी कक्षातील अशोक तुराई, पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव यांनी मदत केली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयानं पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले. कवठेमंकाळ तालुका यामधील अग्रंधुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लमा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले, त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून. तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत, जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्या सोबतीचे कुंडलिक कणप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला. तर ही घटना 2017 मधली होती. प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच त्यांच्या समोर हत्यार आरोपींनी काढून दिली, कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली, या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या 302च्या गुन्ह्याप्रमाणे 4थे सत्र न्यायाधीश माननीय डी.वाय. गौड साहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे. वास्तविकता अशी 5 जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेली केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे. यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा, त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम, परत कवठेमंकाळ कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्वाचे असतात. कारण यामध्ये महत्वाचा भाग असा की यांच्या सोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल
यातील मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार त्यांना सुद्धा 302 प्रमाणे जबाबदार धरून त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली. ही वास्तविकता समाजातील आताच्या काळाची गरज आहे. कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद घोषणावं वाटतं, परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते. नमस्कार, माझं नाव प्रकाश तानाजी भोसले. मी अग्रंदोळगाव तालुका कवठेमंकाळचा रहिवासी आहे. 2 डिसेंबर 2017 रोजी अग्रंदोळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे. आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो. ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला. आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव घेऊ शकतो, वंदना मॅडम. त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे साथ दिली, व्यवस्थित समजावून सांगितलं काय आहे काय नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले बोखरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीने तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्या समोर आहे. आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या भावाच्या आत्म्याला शांती भेटली.